आपण मस्त अशी टम्म फुलेली पालक पुरी बनवत आहोत. तर इथे मी पालकाची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता याला बारीक अशी कट करून घेऊया. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर हे कट करून झालेलं आहे. आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन मिक्सरला फिरवून घेत आहोत. याच्यामध्ये मी मिरची ॲड करत आहे, लसणाच्या काही पाकळ्या आणि कोथिंबीर आणि वरून थोडंसं पाणी ॲड करत आहे. मस्त असं बारीक झालेलं आहे. तर याच्यासाठी मी 2 ते 3 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा जिरं, चवीनुसार मीठ ॲड करत आहोत. तीळही याच्यामध्ये मी ॲड करत आहे, अर्धी वाटी. 1 चमचा तूप, तर बारीक वाटलेलं मिश्रण याच्यामध्ये ॲड करूया. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये पाणी ॲड नाही करायचं. असंच आपल्याला तिंबून घ्यायचं आहे. तर आता याला थोडंसं तेल लावून 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया. तर आता आपण पुरी लाटून घेत आहोत. यासाठी मी बारकासा गोळा घेतलेला आहे. याच्यावर गव्हाचं पीठ ॲड करून मी याच्यावर पुरी लाटून घेत आहे. पातळसर अशी पुरी लाटायची आहे. तर बघू शकता खूपच पातळ मी पुरी लाटलेली आहे. तर आता गरम तेलामध्ये तळून घेऊया. तर तयार झालेली आहे आपली पुरी, पालक पुरी.